एक मोठी बातमी ऑलिम्पिकच्या संदर्भातली आहे। ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले। त्यामुळे विनेश फोगाट आता अंतिम सामना खेळू शकणार नाहीये। 50 किलो गटामध्ये केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले। दरम्यान विनेश फोगाट आता रौप्य पदकासाठी सुद्धा पात्र ठरणार नाहीये। त्यामुळे हा मोठा धक्का भारताला सध्या म्हणावा लागेल। संपूर्ण भारताला तिच्याकडून अपेक्षा होती, मात्र आता केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलेला आहे आणि यापुढे तिला रौप्य पदकाची सुद्धा आशा मावळली आहे। कारण या ठिकाणी 100 ग्रॅम जास्त वजन असल्यामुळे 50 किलो वजनाच्या या गटामध्ये ती सामना खेळू शकणार नाहीये। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला हा मोठा धक्का खरं तर म्हणावा लागेल, कारण अगदी थोडक्यात हे सुवर्ण पदक, हे रौप्य पदक भारताचं स्वप्न असलेलं भंगलेलं आहे। आपण पाहतोय आताची ही सगळ्यात मोठी बातमी। आणि या निराशाजनक बातमीनंतर पुन्हा एकदा जाऊयात उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे।